आणि आता चक्रीवादळासंदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे। अखेर चक्रीवादळ धडकलंय। दक्षिण चीनच्या प्रांतात रागास वादळ धडकलंय। जोरदार वारे, मुसळधार पाऊस, हाँगकाँगसह अनेक शहरांमधील जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय। दक्षिण चीनच्या किनाऱ्यावर रागास वादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 2025 मधील जगातील सर्वाधिक शक्तिशाली चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानं अधिकाऱ्यांनी चीनमधून सुमारे 20 लाख रहिवाशांना बाहेर काढले। वादळ आणि भरती ओहोटीसाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर चीनच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लाटा आढळल्यात। हाँगकाँगमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे। अनेक शहरात टायफून सिग्नल क्रमांक 10 देण्यात आलाय, जो त्यांच्या वादळाचा सर्वोच्च इशारा आहे। रागासच्या जोरदार वाऱ्यांमुळे चालणं जवळजवळ अशक्य झालं। त्यामुळे पादचाऱ्यांना उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। कोसळलेलं छप्पर, पडलेली झाडे आणि तुटलेली पायाभूत सुविधा हाँगकाँगमधील वादळाच्या विध्वंसाचं दर्शन घडवतात। आपत्कालीन पथकांनी हाँगकाँगमधील 13 जखमींना रुग्णालयात दाखल केलंय, तर मकुआमध्ये 1 जखमी झाल्याची नोंद आहे। रागासाच्या जोरदार वाऱ्यामुळे चीनमधील 10हून अधिक शहरांमध्ये शाळा, कारखाने आणि सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। हाँगकाँगच्या रस्त्यावर काचा, मोडतोड आणि धातूचे तुकडे पसरलेत, कारण जोरदार वारे वाहत आहेत आणि पादचारी पुलाचे छतही उडून गेलेत। ग्वांगडोमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत होते, ज्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आणि किनाऱ्याच्या कडेवर असलेल्या लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं। रागासाच्या प्रकोपानंतर बुडणारे रस्ते आणि पाण्याने भरलेले रस्ते वादळाच्या कायमस्वरूपी विध्वंसाचे प्रकटीकरण करतायत। तसेच महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात चक्रीवादळाचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यात तर मागील 50 वर्षातला सर्वाधिक पाऊस पडल्याचं म्हटलं जातं आणि आता या चक्रीवादळामुळे येणारा काळ हा अत्यंत कठीण असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। हवामान विभागाकडून राज्याला पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय। यामध्ये मुख्य करून मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि परभणीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि यामुळेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलंय। तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।